मन मंदिरा गजर भक्तीचा. आईचं लक्ष बाळावरचं ढळलं तर बाळ पडतं, तसं संतांचं लक्ष, देवाचं लक्ष जीवावरचं ढळलं तर जीव घसरल्याशिवाय राहत नाही. एवढं जरी कळलं तरी ज्ञानेश्वरी अख्खी कळली असं होईल. कुणाकडे लक्ष? सतत त्या बाळाकडे लक्ष. ते पडतंय का, ते उठतंय का, रात्री झोपेत सुद्धा या कुशीवरचं त्या कुशीवर. म्हणून ढाराढार झोपणाऱ्या मुली लग्न झाल्यानंतर जवळजवळ झोपतच नाहीत, ते मूल मोठे होईतोपर्यंत. या कुर्शीवरचं त्या कुशीवर, त्या कुशीवरचं. पांघरून गेलं तर पांघरून ओढ, अमकं गेलं तर अमकं ओढ, तमकं गेलं तर तमकं कर. काय करते ती आई? कारण तिचं लक्ष त्या बाळावर सतत आहे. तरी अवधान. जसं नीट लक्षात घ्या, मोठं भाग्य आहे की कोणाचं कोणाकडे लक्ष, कोणाचं कोणाकडे लक्ष. इथे महत्त्वाचा भाग आहे की देवाचं लक्ष आमच्याकडे असणं, तसं सद्गुरूचं लक्ष आपल्याकडे असणं हे आपलं भाग्य आहे. पाय घसरणार नाही. आईकडे लक्ष नव्हे, आईचं बाळाकडे लक्ष. उलटं कळलं का? देवाकडे लक्ष द्या हा परमार्थ निराळा, पण देवाचंच माझ्याकडे लक्ष असावा हा परमार्थ निराळा. नाही का? अरे अभ्यास कर ना, मला कंटाळा आलाय, जरा तूच माझं होमवर्क कर. मग ती आई ते सगळं करते ना, त्याच्या अक्षर सारखं. हां, काय पुन्हा करणार नाही, कानपाट फोडीन. अगं तू काय फोडतेस, कळलं का तुम्हाला? अहो काय निश्चय आहे. मरक्या आईबद्दल जर माणसांचा इतका निश्चय आहे तर अनंत कोट ब्रह्मांड नाही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्या प्रभूची आहे त्याच्यावर किती निश्चय असायला पाहिजे. पण तुमचा मरक्या माणसावर निश्चय आहे, संतावर देवावर निश्चय नाही, निश्चिंती नाही. म्हणून कालचा विषय जो भावार्थ दीपिका, काय हा पहिला ग्रंथ की जे सांगत असताना सतत निवृत्तीनाथांचं लक्ष. काय सांगतोय, काय सांगतोय? म्हणून प्रत्येक अध्यायाच्या शेवटी म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोई. असं म्हणलं नाहीत, मी म्हणतोय निवृत्तीचा दास ही भूमिका कायम ठेवा, जीवनोद्धार होईल. म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोई. निवृत्तीदास म्हणतोय या अवधारा, अवधारा माझ्याकडे लक्ष द्या. आणि अशी ही ज्ञानेश्वरी. काल आपण शेवट असा आला होता की पसायदान मागितलं, जीवाच्या कल्याणाकरता मागितलं, जीवाचा उद्धार व्हावा, उद्धार होऊन आधार भेटावा, उद्धार होऊन आधार भेटावा. आधार वाटणं नामेच उद्धार होणं, आधार वाटणं नामेच उद्धार होणं. आणि काय आशीर्वाद दिला? जो जे वांछील तो तेला हो प्राणजात. काय श्रीमंती आहे नाही? काय श्रीमंती आहे? जो जे वांछील, ज्याची जी इच्छा असेल ती त्यांनी माझ्याकडे मागावी, मी त्याची पूर्ण करीन. कोणी म्हणेल मग त्यांनी इच्छा केली की मी ह्याचा खून करायला मला शक्ती द्या. पुढचं सांगू का? ज्ञानोबराय समोर उभ्या असताना अशी इच्छाच तुमच्यात प्रकट होणार नाही. तर हा प्रश्नच इथे शिल्लक राहत नाही. अहो मागायला सुद्धा कळलं पाहिजे ना, कोणाला काय मागावं, कोणाजवळ काय मागावं. नाही तर भलती गोष्ट भेटली आणि भलत्याजवळ भलतं मागितलं तर काही उपयोग आहे का? नाही का? विनोदाने मी काहीतरी गोष्ट सांगत असतो, थोडंसं सांगावं अधूनमधून, महिना काढायचा आहे आणि त्या श्रोत्यापुढे काढायचं आहे. रोज नवीन गाव, नवीन श्रोते, फार सोपं असतं. अशी गेली 37 वर्ष झाली, चालू आहे, देवाची कृपा आहे. आत्ताच पायऱ्या चढताना महेशला म्हटलं थकत चाललो, नाही म्हणले असं म्हणायचंच नाही.
असं म्हणायचंच नाही, म्हणत नाही. पुढच्या वर्षी येणार नाही असंही म्हणत नाही, येऊ शकणार नाही असंही म्हणत नाही. काय, जिथपर्यंत प्रभूची इच्छा आहे, जो जे वांछील तो तेला हो प्राणिजा. आणि महाबळेश्वरचं ठिकाण जुना काळ 100 वर्षापूर्वीचा, आणि गव्हर्नर घोड्यावरून जायचं त्यावेळेला. ते जंगलात चुकला की, अहो गव्हर्नर असलं तरी काय, बॉडीगार्ड आहेत म्हणून गव्हर्नर. ते आजूबाजूला गेल्यानंतर तेही घाबरतं नाही का. सत्ता कशावर आहे, 4 बाजूला 4 शिपाई आणि मग रुबाबमध्ये जाणार. पण जंगलात आता काय करणार, अरे कोणी आहे का, अरे कोणी आहे का, कोणी आहे का, हेच वाट चुकले, बाकीचे वाट सोडून गेले. ते म्हटले गव्हर्नर साहेबांना काही कळत नाही का कुठे जावं, काय आम्ही मारायचं का त्यांच्याबरोबर. तितक्यात एक तिथे मुळी विक्या होता, त्यांनी बघितलं गोरासाहेब. मग गोरासाहेबाचा दरार असायचा तसंच. ते म्हणले काय, ते म्हणजे गव्हर्नर हाऊस. हां हां हां, गव्हर्नर काय हाऊस, गव्हर्नर. हे मला का माहिती, आम्ही वारीच्या रस्त्याने जात होतो तेव्हा आमच्या बैलांचे नाव असायचे, साहेब्या, गव्हर्नर, बरं का. ही वस्तुस्थिती आहे. मी म्हटलं ही का नावं ठेवली, अरे एवढं मोठं गोड. म्हटलं बाबा महाराज तुम्हाला कसं कळत नाही, माझा हा गव्हर्नरच आहे, ज्याच्या जीवावर मी पोट भरतो, प्रेमाला अर्थ नसतो. मग तो म्हटलं चला. मग त्यांनी तो घोडा धरला आणि बरोबर गव्हर्नर हाऊसला नेऊन सोडला आणि हात जोडले. मग इतका खुश झाला गव्हर्नर, अरे आपलं आयुष्य वाचलं. एखादा वाघाची अंगावर उडी टाकली असते तर गव्हर्नर काय करतो आणि कोण काय करतो, चकित झाला. मग म्हणाला, ADCला सांगितलं, आस्क हिम व्हॉट ही वॉन्ट्स. आता ती येडच ना, ती नेहमी तंबाखू खायचं आणि लहान बिडी ओढायचं. ते साहेबाच्या तोंडाला मोठा चिरूट बघितला, म्हटलं ते तोंडात आहे ते चिरूट द्या म्हटलं. आता घ्या हाणून कपाळावर. पण मधला ADC PA होता तो चांगला होता, तर त्यांनी ची शब्द पकडला. ते म्हणजे आपल्या खाली जे चिनाळ गाव आहे ना ते तो मागतोय. गिव्ह हिम. माझं बोलणं कळलं का, ते चिनाळ गाव आहे ना ते तो मागतोय. गिव्ह हिम, गिव्ह हिम, गिव्ह हिम, ही हॅज सेव्हड माय लाईफ, गिव्ह हिम, व्हॉट मोर यू वॉन्ट्स, गिव्ह हिम. माझं बोलणं कळलं का. तर सर आपल्याला कळतच नाही काय मागावं. हां, तसं जो जे वांछील हे ज्ञानोबाराय विचारतायत, काय मागावं हे कळलं पाहिजे, नाहीतर चिरूट मागायचा तोंडातला. काय, हां, काय मागावं, काय मागावे कोणासी, कोणाला काय मागावं. मग आता मला सांगा, किती मोठा आशीर्वाद दिला, जो जे वांछील. आणि एक सांगू का, हा आशीर्वाद शेवटी दिला आहे, म्हणजे अख्खी ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काहीही मागण्याची बुद्धीच होणार नाही. एवढं ताळतंत्र ज्ञानोबाराला कळत होतं म्हणून 750 वर्ष टिकून आहेत. बाकीचे येतात जातात, काळाचा महिमा आहे. पण ज्ञानोबारायचा महिमा आगळा आहे, जगद्गुरु तुकोबारायचा महिमा, नाथांचा, नामदेवरायचा महिमा आगळा आहे. हां, जिथपर्यंत चंद्र सूर्य आहे तिथपर्यंत त्यांची कीर्ती अखंड आहे. हे वास्तव्य आहे, मान्य करायला पाहिजे. कोणीही मान्य करतील. मग आता इथपर्यंत आलं, समोर बसून ऐकत होते, अतिशय खुश झाले. वा, पुढती 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 या ग्रंथपुण्य संपत्ती, सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होई. संपूर्ण सर्व सुखी, काय शब्द आहे, सर्व सुखी. ब्राह्मण सुखी, क्षत्रिय सुखी, वैश्य सुखी, खालचा समाज सुखी, बाई सुखी, पुरुष सुखी, नवे नवे जो कोणी असेल तो सर्व सुखी हो.
याला म्हणतात माऊली, याला म्हणतात वारकरी संप्रदाय. गुरु कोण असावा वादाचा प्रश्न आला पुन्हा. कोणीही वा, आणि वा म्हणण्याची गरजच नाही. मुलगी वयात आल्यानंतर जे घडायचं ते घडतच असतं. ती बाई झाली आणि बाई झाल्यानंतर कालांतराने पती भेटतो, आई होते. फक्त वयात यावं लागतं. तसं अध्यात्म कळण्याकरता सुद्धा वयात यावं लागतं. आणि वयात आल्यानंतर मग पुढचा प्रश्न नाही, जे घडायची प्रक्रिया घडतच असते. बरोबर आहे ना. मग सगळं घडलं निवृत्तीनाथांच्या कृपेने. म्हणाले आता काय नाही, म्हणाले ऐकले, फार सुंदर फार सुंदर फार सुंदर. ते म्हटले कोणाला म्हणताय सुंदर, तुम्हीच प्रगट केलं ना, आम्हाला काय सुंदर म्हणतायत. राहू दे रे तुझी स्तुती ज्ञानराजा, फार बोलतोस. जी जी महाप्रसाद, जी जी महा, काही न बोलोने आता, उगाच चरणी ठेविजे माता हेच बरे. बस कर बोलणं तुझं, बडबड बंद कर. मग ते म्हणले काही आता तुम्ही म्हणला ना बडबड करू नको, याचा अर्थ नको ती बडबड करू नको. आता पुढचा अध्याय सांगायला सुरुवात कर. बोलू नको शब्दाचा अर्थ काही न बोलोने आता, काही बोलूच नकोस तू, आता बोलायचंच नाहीस. म्हणजे जे बोलायचं ते बोल, बाकीचं काही बोलू नकोस. पण जे बोलायचं ते बोल, तुमच्या कृपेशिवाय कसं बोलता येणार. जे बोलायचं आहे ते तुमच्या कृपेशिवाय कसं बोलता येणार. आणि म्हणून म्हणाले असं करा, तुमची ज्ञानेश्वरी ऐकताना आम्हाला जाणवलं तुमच्या स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे, ते आता प्रकट करा. आणि ते तुम्ही 7-8 वर्ष ऐकलं, तोच अमृतानुभव. काय ऐकलं? स्वतंत्र तत्त्वज्ञान. याच्याशी कुणी माझ्याशी सहमत असावा असा माझा आग्रह नाही. माणसं म्हणतील ज्ञानोबारांनी काय स्वतंत्र सांगितलं नाही. बरं तू स्वतंत्र सांग मग. काय माणसांना संतांचं सुद्धा बरं वाटत नाही. अरे ज्ञानोबारांनी जे तत्त्वज्ञान मांडलं बरं का, जग असकी वस्तुप्रभा हे जे तत्त्वज्ञान मांडलं, जीव ब्रह्म होतो पण जगत हे जड आहे. मला अजून जड कळलं नाही. हे म्हणले हा खांब हा जड आहे. कसा जड म्हणता? जो वरचे 6 मजले पेलून धरतोय म्हणजे शक्ती आहे ना. आता तुम्हाला दिसत नाही, याला आम्ही काय करावं? तुम्हाला पुढची गंमत सांगतो बघा. खांब आपण असतो ना, हां, तुम्ही जर बारकाईने बघितलं ना, आपल्या एवढंच त्याचं आयुष्य आहे. 60-70 वर्षात तो खांब बदलावाच लागतो. कॉन्क्रीटच्या बिल्डिंग 60-70 वर्षाला हळूहळू त्याला डागडुजी करत डॉक्टरचं औषध घेत आणि पडायचं असेल तर पडल्याशिवाय. माझं बोलणं कळलं ना? लक्षात ठेवा. मग 60 वर्ष जे टिकून राहिलं त्याच्यात चैतन्य होतं का नाही, शक्ती होती की नाही, त्याच्यावर 6 मजले पेलून धरले. काय गंमत आहे. मग शक्ती आहे ना, आणि शक्ती म्हणजे चैतन्य, शक्ती म्हणजे देव. देव काय दुसरा आहे का निराळा? जी शक्ती आहे ना, माझा हात उचलतोय, उचलल्यानंतर आपोआप कळतं हातात शक्ती आहे. आज हा टावेल उचलतोय, शक्ती आहे. काही काळाला टावेलसुद्धा उचलता येत नाही अशी माणसं बघितलीत मी. इतकी शक्ती क्षीण झालेली असते. बरोबर आहे. मग उचलता येतो त्या अर्थी शक्ती आहे, चालता येतं त्या अर्थी पायात शक्ती आहे. आपण काय म्हणतो, बाबा मारा थकला का? तसं नाही हो, पण जरा शक्ती कमी झाली, जरा शक्ती कमी झाली पायातली, त्यामुळे जरा उचलताना जरा जड जातं. नाही ते तुम्ही उचलताय म्हणून जड जातं. आतली शक्ती जेव्हा उचलत होती तेव्हा तुम्हाला पाय उचलला का खाली ठेवला हे कळत नाही. आता प्रत्येक पावलागणीच कळते की मी पाऊल उचलतोय. हे तुमच्या पायऱ्या चढताना जाणवतो मला. हो, उचलताना आता पायरी आली उचलायचं. पूर्वी खाली वर फटफट फटफट वर चढलं आणि फटफट फटफट खाली आलं. आम्ही मुंबईला 5व्या मजल्यावर राहायचो. 2-2 पायऱ्या टाकून चढायचे वर.
त्याला असं तेव्हा असं वाटतं हे आश्चर्यच नाही का? ते म्हणले आश्चर्य नाही, त्यावेळेला शक्ती तशी होती, आता शक्ती अशी आहे. आता फक्त ती शक्ती तुझ्या तोंडात ठेवली आहे आणि डोक्यात ठेवली आहे, कानात ठेवली आहे. जी जी जगी जागेची शक्ती या वयात तुला पाहिजे ती शिल्लक ठेवली आहे. ज्याची गरज नाही ती हळूहळू कमी केली. माझं बोलणं कळलं का? आता सांग तत्वज्ञान काय आहे ते. जगासकी वस्तुप्रभा काय सांगतो नीट लक्षात घ्या. अख्ख्या अमृतानुभव ऐकलाय तुम्ही, मी काय पुन्हा सांगण्याची गरज नाही. पण श्रोते जर जाणते असतील तर त्यांच्या लक्षात राहील नेमकं काय सांगितलं ते. अख्ख्या अमृतानुभवामध्ये जीवाची व्याख्या नाही आहे. वेदांत शास्त्र सांगताना जग, जीव आणि परमात्मा, पण अमृतानुभवामध्ये जीवाची व्याख्याच नाही, जगाचीच व्याख्या केली. जगासकी वस्तुप्रभा. आता जग वस्तुप्रभा म्हटल्यानंतर निराळ करायची गरज आहे का? जीव त्याच्यात आलाच ना. बघा काय दृष्टी आहे ती. झाले नि जग मी झाके, तरी जगत्वे कोण फाके. जगत रूपामध्ये मी प्रगट झाल्यानंतर मी लोपतोय, कोणी सांगितलं? झाले नि जग मी झाके, तरी जगत्वे कोण लोपे. कोण लोपतं? नीट लक्षात ठेव. किंबहुना जगत हे परमसत्तेचा विलास आहे. बाईला बघितली, खरी ओळख ठीक आहे बघितली, पण ताटावर बसला, मित्र होता, जेवला वगैरे उत्तम. अरे म्हणे हे माहीत नव्हतं तुझ्या बायकोला इतका सुंदर स्वयंपाक येतो. ही ओळख. मन मंदिरा गजर भक्तीचा.